शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। इन्फिनिटी बीकॉन या कंपनीमुळे लाखो लोक हवालदिल। 50,000 पासून तर 75 लाखापर्यंत गुंतवणूकदार। नागरिकांची अनामत रक्कम या कंपनीमध्ये जमा आहे। मागील 3 महिन्यात कुणाला 1 रुपयाही परतावा आलेला नाही। त्यामुळे ठिकठिकाणी लोक पोलीस तक्रार करताना दिसून येत आहेत। ज्या लोकांनी यात मोठ्या व्याज परताव्यासाठी आयुष्यभराची कमवलेली रक्कम जमा केली ते अजून अपेक्षा करत आहेत की त्यांना त्यांची रक्कम परत मिळेल। संचालक मंडळी बाहेर देशात असल्याने खरी माहिती समोर येण्यास विलंब होत आहे। हे प्रकरण रोज वेगवेगळे वळण घेत आहे। या संचालकाच्या भरवशावर ज्यामधील एजंट लोकांकडून पैसा जमा केला आहे ते मात्र भारतात आहेत आणि वरून काही माहिती येत नसल्याने त्यांचे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे। लोक त्यांनी रोज हजारो फोन करत आहेत। लोक त्यांना रोज हजारो फोन करत आहेत। बरेच मंडळी स्वतःचं घर बदलण्याची परिस्थिती आली आहे। काही लोक फोन बंद करून बसलेले आहेत। मुलांना शाळा काही एजंट लोकांना बंद कराव्या लागत आहेत। पीजी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी ईश्वर निमसे। सर्वांना नमस्कार। आपण यामागे पीजी न्यूजच्या माध्यमातून इन्फिनिटी बीकॉन या कंपनीबद्दल आज महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा असेल आणि महाराष्ट्र इतर काही राज्यामध्ये देखील जवळपास 1 ते 1.5 लाख लोक यामध्ये आपली आर्थिक गुंतवणूक करून यांनी ठेवलेली आहे। यापूर्वीचा आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांना संस्थेचे जे संचालक आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन काही अपडेट्स देण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा या संदर्भात जे लोक यामध्ये आहेत वरिष्ठ पातळीवर कार्यरत असणारे यांच्याशी वेळोवेळी संपर्कात राहून काही गोष्टी आपल्याला समजत आहेत। बऱ्याच ठिकाणी असेही लक्षात येत आहे की लोक यांनी खूप मोठी गुंतवणूक केलेली आहे। खूप दिवस याच्यामध्ये लोटले गेल्यामुळं बरेचसे लोक नगर जिल्ह्यातल्या विविध भागातून या संचालक बॉडीच्या विरोधात पोलिसात तक्रार करत आहेत आणि काही यातले एजंट्स काही लोकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याचं लक्षात येत आहे। तरीही काही ज्या अपडेट्स येत आहेत त्यापैकी असं लक्षात येत आहे की वरिष्ठ पातळीवर या कंपनीचे जे CEO आहेत अगस्त मिश्रा यांच्याकडे सर्व जमा केलेला पैसा त्यांनी काही ठिकाणी इन्व्हेस्ट केलेला लक्षात येतो आहे आणि ते पैसे निघण्यासाठी या कंपनीचे संचालक आहेत नवनाथ अवताडे साहेब हे त्यांच्याशी संपर्कात आहेत गेल्या 15 ते 20 दिवसापासून आणि त्यांच्यामध्ये काही वरिष्ठ पातळीवर मीटिंग देखील होत आहे की हा पैसा कसा रिटर्न करता येईल। आता याच्यातले सत्यता किती आहे कशी आहे हे लक्षात येणं थोडंसं अवघड जरी असेल तरी येत्या 10 दिवसात काहीतरी चांगल्या बातम्या त्यांच्या माध्यमातून येण्याची अपेक्षा दिसून येत आहे। तसे न झाल्यास ऑलरेडी काही ठिकाणी जर कंप्लीट होतच आहे तर माझी सर्वांना विनंती राहील की आपण एकत्रित येऊन या मोहिमेची एक आंदोलन स्वरूपात आपण एक मोहीम उभा करता येईल। आपण पुढील 10 दिवस याची वाट पाहता येईल की या संचालक बॉडीतर्फे काहीतरी पॉझिटिव्ह सगळ्या लोकांना न्यूज मिळेल, अन्यथा आपल्याला एक मोठं आंदोलन उभा करण्याची वेळ आता आलेली आहे आणि एकत्रित येऊन आपल्याला याच्या विरोधात काहीतरी काम करावं लागेल। धन्यवाद। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।